येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली, त्यामुळे शहरातील अपघाताचे प्रमाण देखील वाढत असल्याचं दिसून येते। शहरातील जेल रोड भागातील परिसरात रस्त्याची चाळण झाल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज बैलगाडी आंदोलन करण्यात आलं। शहरातील एकही रस्ता व्यवस्थित नसल्यानं प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी सांगितलं। आपण जर बघितलं असेल हा रोड जो रोड आहे हा या नाशिक शहरामधला प्रसिद्ध जेल रोड आहे आणि या जेल रोड नव्हे याची परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। 10 ते 12 या ठिकाणी स्कूल आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन देशामध्ये जे काही जे चलन निर्मिती होते ते या ठिकाणी प्रेस सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या रस्त्याची परिस्थिती आपण काही महिन्यापासून बघितली तर अतिशय निष्कृष्ट झालेली आहे। या ठिकाणी लोकांना वाहने घेऊन जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, पायी चालणं मुश्किल झालेलं आहे, परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे। आणि नाशिक महानगरपालिकेचं जर सांगायचं गेलं तर गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे। या प्रशासकीय राजवटीमध्ये ही नेमकी कोणासाठी आहे हा आता प्रश्न पडलेला आहे। या नाशिकची सुरक्षा, नाशिकचं आरोग्य, नाशिक शहरातील काही रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय दैनंदिन झालेली आहे। म्हणजेच हे शहर हे वाऱ्यावरती सोडण्यात आलेलं आहे। या शहराच्या नागरिकांचं कोणालाही काही देणं घेणं पडलेलं नाहीये। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जाग आणण्यासाठी, हा रस्ता सुरळीत होण्यासाठी आणि या शहरामध्ये जी काही रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे, प्रचंड सगळ्या रस्त्यांची चाळण झालेली आहे, एकही रस्ता असा चांगला राहिलेला नाही आणि म्हणून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। जेल रोड भागात मोठ्या प्रमाणात शाळा आहे, त्याचबरोबर नोट प्रेस करन्सी देखील आहे, त्यामुळे या भागामध्ये नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। पुढील 7 दिवसात जर रस्ता व्यवस्थित झाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी दिला। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।